नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गुरुचरित्र पारायण दिवस पहिला. आता सप्ताहाला सुरुवात झाली. स्वामी पुण्यतिथीनिमित्त सगळे भक्त गुरुचरित्र पारायणाला स्वामी दरबारात बसत असतात. तर हे पारायण असतं 7 दिवसाचं. त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी झाले आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. दिवस होता पहिला, त्यामुळे थोडा उशीर झाला. गुरुचरित्र पारायणाहून घरी आले अगदी 11 वाजले होते, कारण आज पहिला दिवस असतो, त्यामुळे भरपूर सेवेकरी एकत्र येऊस तर, प्रहरीची सेवा उभा करूस तर, विना माळ आणि स्वामीचरित्र हे सगळं थोडा वेळ जातो. आता वाजले होते 11 आणि 11 वाजता आले की कपडे लावून दिले मशीनला. परवाच तुम्ही गुरुचरित्र पूर्वतयारी पाहिलीच असेल माझी. त्या दिवशी मी ताईंनो भरपूर सारे कपडे धुतले होते, तरीसुद्धा आज सगळ्यांचे परत इतके कपडे होते आज. आणि तुम्हाला आणखीन एक सांगते की मला आहे ना, आता सध्या साडीवर काम सुधरत नाही, कारण आपण शरीराला जशी सवय लावू तसं आपलं शरीर घडत, म्हणजे त्याला सवय लागून जाते. तसंच माझ्यासोबत गावाकडे होते तर दररोज साडीवर काम, आणि इकडं आल्यापासून आता मला ते ड्रेसची सवय आज कपडे धुता मस्तपैकी बघा किती जवळपास 500 रुपये येते. 500 रुपये सापडले. आणि कारण कधी पैसेच नसतात खिशात, त्यामुळे मी काही लक्ष देत नाही, पण ते द्यायला पाहिजे. एवढे सगळे भिजून मशालमध्ये धुवून आलेत वरती. तर ताईंनो आहोंचे पैसे भिजून धुवून निघले मशान मधून, पण काही झालं नाही. चला, त्यांना थोडीच देणार आहे मी आता, ते माझेच झाले मला सापडले म्हणजे. त्यानंतर खाली वरून धुणं वाळू घातल्यावर खाली पाहिलं तर ही गाय आहे ना, हिचे सुंदर असं गोंडस बाळ तिच्या मागं फिरत होतं. अगदी इतकं ऊन पडतंय आणि यांची भरपूर सारी टीम होती सोबतच, तुम्ही पाहू शकता. बरं ताईंनो, आपण दिवसभरात किती पाणी पितोय ना, यांना तहान लागत नसेल का असं मनात खंत आली, आणि यांना पाहिलं की अगदी मला असं धडधड होतं. असं वाटतं की खरंच यांच्यासाठी मी स्वतः जर खाली राहत असते तर पाण्याची नक्की सोय केली असती माझ्या दारामध्ये. छोटंसं का होईना म्हणजे सिमेंटचा हौद वगैरे केला असता. तुमच्याकडे सोय असेल तर तुम्ही नक्की करा. तसं चला, स्वामी कृपेने होईलच आपलं बी खाली घर. तसं आमचं फ्लॅट सिस्टीममध्ये घर आहे, त्यामुळं असं काही करू शकत नाही मी ह्या प्राण्यांसाठी. पण तुमचं जर सोय असेल तर नक्की करा. तर इथं आवरून निघाले मी कुठं तर दुकानामध्ये. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे माझे कपड्याचे दुकान आहे. आज पहिला दिवस होता पारायणाचा, म्हणून थोडं उशीर झाला दुकान उघडायला. त्यानंतर 2:30 ते 3 वाजता दरबारात आले परत स्वामींच्या. तर कशासाठी, माझ्या दुकानापासून अगदी थोड्याच अंतरावर स्वामी केंद्र आहे. तर इथं आले प्रहरीच्या सेवेसाठी. दुपारी प्रहरीची सेवा केलेली अगदी चांगली असती, आणि दुपारच्या वेळेला प्रत्येक महिलांना आता सकाळचे सगळे कामं घरी असतात. एवढे सगळे सेवेकरी इथं बसलेले आहेत गुरुचरित्र पारायणाला. स्वामीचरणी गुरुचरित्र पारायणाची सेवा निधी करीत आहेत. निर्विघ्न त्यांची सेवा पार पडावी ही स्वामीचरणी प्रार्थना त्यात मी सुद्धा आहे. ताईंनो, नक्की प्रार्थना करा की माझं सुद्धा निर्विघ्न गुरुचरित्र पार पडल. मैत्रिणीच्या गाडीवर पाठीमागं बसायची मज्जाच वेगळी असते, कारण मैत्रिणीसोबत फिरायला गेलं की अगदी आनंद आणि मन मोकळेपणाने फिरतं. तर कुठं फिरायला चाललो ते सांगतेच तुम्हाला. तर आम्ही आलोय मॉलमध्ये. कशासाठी, तर किराणा खरेदी करायसाठी. स्वतःसाठी काही खरेदी करायची नाही ताईंनो. तर हे सगळं लागणार आहे स्वयंपाकघरासाठी. तर स्वयंपाकघरामध्ये अगदी सगळं घसघसवणी भरलेलं असेल तर अगदी उत्साह येतो. मला तर मसाला डब्बा पूर्ण व्यवस्थित भरलेला असेल तर मी कितीही भाज्या बनवू शकते, पण तो जर व्यवस्थित नसेल तर मला काहीच सुधरत नाही. त्यामुळं घरातल्या डब्बे थोडेफार रिकामे झाले होते, त्यासाठी म्हणलं चला इथून वस्तू घेऊन ते भरून ठेवावं. परत घरी आले की चहा आणि खारीवर ताव मारला, कारण आज खूप दवदव होती. सकाळी एकच वेळेत जेवण झालं होतं. मग चहा खारी खाल्ली आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. मुलांना सुद्धा चहा खारी खाऊ घातली. बरं, आता इथे एक कढाई मांडली. आता ह्या कढाईमध्ये मी असा वापर करून घेणार आहे, 2-3 वस्तू बनवल्याशिवाय ह्या गॅसला काही बंद करत नाही. पहिलं तर मी सुंदर असे शेंगदाणे सगळे भाजून घेतले. हे शेंगदाणे भाजले की लगेच आता याच्यामध्ये मला बनवायचं होतं काय, तर जवसाची चटणी बनायची, त्यामुळं लगेच जवस भाजून घेणार होते. आता कढाई तापलेली आहे. संसार आपला आहे म्हणल्यावर त्याची काळजी तर आपणच घ्यायला पाहिजे. काळजी म्हणजे काय, तर गॅसची. आता सध्या गॅस भेटतोय ताईंनो, पण चला संसार आहे, थोडंफार बारीकाईने केलं म्हणून काय होणार आहे. तर इथं लगेच मी काय केलं, मस्तपैकी जवससुद्धा भाजून घेतलं. लसूण जिरे काढून घेतले जवसासाठी, आणि हिरवी मिरची तिखट. आता हे जवसाच्या चटणीसाठी हे सगळं काढलेलं आहे. इथं आपली जवसाची चटणी करण्याची तयारी चालू आहे. त्यानंतर मला आता बनवायचं आहे त्याच कढाईमध्ये शेवभाजी. त्याच्या शेवभाजीची सुद्धा तयारी करणार आहे मी. तर चला, आता मस्तपैकी तेल ओतून घेतलं आहे कढाईमध्ये. आता तेल ओतले म्हणल्यावर जिरेसुद्धा टाकणार आहे. त्याच्या आधी हा लसूण जिरे खोबरं मस्त कुटून घेतलं,
आता तेल टाकलं का ताईंनो, थोडीशी मोहरी टाकायची. तर आपली मोहरी आहे शेतातली गावरान आणि हिचं तडतड वाजली की लगेच याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. मसाले कोणते तर फक्त 2च हां. 2 कोणते तर तिखट आणि थोडासा प्रवीण मसाला आणि थोडंसं खोबरं आणि लसूण. झालं आपलं तयार. काय तर वाटण कशाचं तर मस्तपैकी शेवभाजीचं. साध्या सिंपल पद्धतीमध्ये तुम्हीसुद्धा अशी शेवभाजी करून पाहता येईनो. आज काय केलं मी आळस तर अजिबात नव्हता अंगामध्ये, कारण स्वयंपाक बनवायला तुम्हाला सांगितलं ना, अगदी माझा मसाला डब्बा आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी व्यवस्थित भरून घेतला होता. त्यामुळं खूप उल्हास आलेला होता. शेवभाजी सगळ्यांना आवडती, पण मात्र पातळ बनवायची होती. बरं, इकडे शेवभाजी उकळती तोपर्यंत मी जवसाच्या चटणीची तयारी करून घेतली आणि छान अशी जवसाची चटणी केली. बरं, ही जवसाची चटणी आणि अळणी वरण आणि भात इतका छान लागतो ना ताईंनो. पांढऱ्या भातामध्ये ही जवसाची चटणी खरंच छान लागते. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. त्यानंतर गावरान कैरी होती, अशीच मैत्रिणीने दिलेली. तर ही गावाकडची जी कैरी आहे ना, याला एक अशी मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. माझी आजी आणि आई पहिलं प्लास्टिकच्या छोट्या-छोट्या भरण्या राहायच्या. अशी कैरी कापून ठेवायच्या आणि त्याला मस्तपैकी काय टाकत होत्या ते सांगतेच तुम्हाला. त्याआधी आपली इकडे भाजी उकळली. याच्यामध्ये आता थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा मिक्स करायचा आहे. आता मिक्स केला की एकदा ह्या भाजीला इतकी छान तरी येणार ना ताईंनो. कोणतीही भाजी करून घेऊ द्या, फक्त पाणी आणि मसाले उकळून घ्यायचे, नंतरच त्यामध्ये कूट टाकायचा, मग त्याला छान तरी येते. तर कैरी चिरून घेतली. तर ह्या कैरीमध्ये काय टाकायचं आपल्याला तर थोडीशी हळद आणि अगदी हाताने मीठ टाका हां, चमच्यानी नाही. कारण माझी आजी म्हणायची हातानेच मीठ टाकलं पाहिजे. मग मी इकडं बघा मस्तपैकी हाताने मीठ टाकलं आणि छान अशी कैरी तयार केली. आलं का नाही तोंडाला पाणी कैरी पाहून? तर झाली आपली कैरीची रेसिपी हां. अगदी सुंदर लागते खायला, गोड. तर ताईंनो, इथं लगेच खिरे चिरून घेतले. तर खिरे हे मलाच नाही तर आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडतात. आहोंना आवडतो, मुलांना पण. प्रत्येक बाजारामध्ये 1 ते 1.5 किलो खिरे कंटिन्यू आणत असते मी. प्रत्येक जेवणात खायला आवडतात. बरं, आता दीदीला आवडतो आमच्या कांदा. कशासोबत तर शेवभाजीसोबत. चला म्हणलं तिला पण आता चिरून घ्यावं. 1 कैरी खाणार, 1 खिरा खाणार आणि 1 कांदा. इकडं आपली सुंदर अशी शेवभाजी उकळत होती. आता शेवभाजी तर उकळून घेतली ताईंनो, पण त्यात शेव कोणती टाकणार आहे माहिती आहे का? तर आज शेव चिवड्यामधली शेव टाकणार आहे. कारण सगळ्यांना ती बारीक शेव खूप खायला आवडते. बरं, आता ती तशी नाही टाकायची हां. ज्यावेळेस आपण भाजी उकळून झाल्याच्या नंतर प्लेटीत घेतो आणि तेव्हा शेव आपल्याला त्याच्यात टाकायची. तर मस्तपैकी भाजीला तरी आलेली आहे. पातळ भाजी कोणाकोणाला आवडते चुरून खायला नक्की कमेंट करून सांगा ताईंनो. तर इथं आहोंचं ताट बनवण्याची तयारी चालू आहे. आहो धुतेत हातपाय, कारण आत्ताच आगमन झाले. एकच वेळेस जेवण करतात, त्यामुळे त्यांना आलं की भूक लागती. तर इथं त्यांचं ताट बनवून घेते. बरं ताईंनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला मग माझ्या गावाकडचे व्हिडिओ आवडतात की शहराचे की माझ्या स्वामी भक्तीचे नक्की मला कमेंट करून सांगा. मग आपण तुमच्यासाठी छान छान असे व्हिडिओ घेऊन येऊया. तर इथं सुंदर असं सगळं ताट तयार झालं. तर नुकती दिसत असेल तर नुकती कशाचा प्रसाद आहे तर ढाकली पंढरी नारायणगडचा हा प्रसाद आला होता. म्हणलं सगळ्यांना थोडा थोडा वाढला की तो मग प्रसाद संपून जातो, नाही तर तसंच राहतो. मग ते इथं ठेव तिथं ठेव तसं राहून मग काही उपयोग होत नाही त्याचा. बरं ताईंनो, जेवणाचं ताट तयार झाले. आम्ही जेवणं केले. आता भरत आहे शेंगदाणे. तर हे शेंगदाणे मी भाजून ठेवले होते. मग आता 8 दिवसाची तयारी आहे शेंगदाण्याची. चला ताईंनो, भेटू उद्या. श्री स्वामी समर्थ.